हॅलो फ्रेंड्स, विवा फूड रेसिपीमध्ये आपले सगळ्यांचे मनापासून स्वागत। आज आपण इथे पारंपरिक पद्धतीने मटकीच्या डाळीचे सांडगे करणार आहोत। वर्षभर टिकणाऱ्या मटकीच्या डाळीचे आपण सांडगे करणार आहोत। करायला खूप सोपं आहे आणि चवीला तर अप्रतिम लागतात। लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळे आवडीने खाणार आहेत। तर कसं करायचं चला बघूयात पुढे व्हिडिओमध्ये। उन्हाळी वाळवणातील मटकीचे सांडगे करणार आहोत। इथे मी अर्धा किलो मटकी घेतलेली आहे। मटकीची जी डाळ असते ना, ती मटकीची डाळ अर्धा किलो घेतलेली आहे। ते स्वच्छ करून घेतलेली आहे। ह्याच्यामध्ये कधी कधी काय असतात, बारीक खडे असतात, त्याच्यामुळे ते आपल्याला साफ करून घ्यायचे आहे। आणि इथे मी पाव किलो मुगाची डाळ घेतलेली आहे, ती सुद्धा मी साफ करून घेतलेली आहे। त्याच्यात कुठे खडे आहेत का ते बघून घेतलेले आहेत। आता हे दोन्ही डाळी मी मिक्स करणार आहे। मुगाच्या डाळीने काय होतं, मटकीच्या डाळीला छान असा चिकटपणा येतो आणि त्याची चव सुद्धा छान येते। आता हे आपण 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत। त्याला कशी पावडर लावलेली असते पूर्ण टिकण्यासाठी, त्याला काही पाखरं लागू नये म्हणून त्याला पावडर लावतात। आता हे 2 ते 3 पाण्याने मी छान स्वच्छ धुवून घेतलेले आहे। आता ह्याच्यामध्ये पाणी टाकून आपण 4 ते 5 तासासाठी असेच भिजत ठेवणार आहोत। त्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि हे भिजण्यासाठी ठेवून द्यायचे 4 ते 5 तासासाठी। असं 5 तास इथे आपण डाळ भिजत ठेवलेली आहे। मटकीची डाळ आणि मुगाची डाळ अशी आपण मिक्स डाळ घेतलेली आहे। आता ह्याच्यामध्ये काय पाणी आहे ना, ते आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि डाळ आपण साईडला करून घेऊयात। इथे बघा, ही डाळ आपण पूर्ण पाण्यातून बाहेर काढून घेतलेली आहे। आता ही आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायची आहे। ती कशी वाटायची आणि ते काय काय मिक्स करायचे आपण पुढे सगळं बघणार आहोत। डाळ वाटण्याच्या आधी ना आपण मिक्सरमधून लसूण वाटून काढायचं आहे। इथे मी 15 ते 20 पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या आहेत। 2 चमचा धणे घेतलेले आहेत आणि त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये जिरा पावडर टाकून घ्यायचे। तुमच्याकडे अख्खा जिरा असेल तर अख्खा जिरा टाकलं तरी चालेल। इथे मी 2 चमचा वाटून घेतलेलं जिरं टाकून घेणार आहे आणि हे मिक्सरला 1 चमचाभर पाणी टाकून फक्त वाटून घेणार आहे। ह्याच्यामध्ये पाणी घ्यायचं नाही आहे, फक्त आपला 1 चमचा असतं ना, ते 1 चमचाभर पाणी टाकून आपल्याला वाटून घ्यायचं आहे। इथे आपण पूर्ण मिक्सरला वाटून घेतलेला आहे। इथे बघू शकताय तुम्ही, मस्त बारीक झालेले धणे सुद्धा आणि लसूण सर्व मिक्स वाटून घेतलेलं। त्याचा एवढा मस्त खमंग असा वास सुटलेला आहे ना, वास नाही बोलू शकणार, सुगंध बोलू शकतो, पण खूप छान असा त्याचा सुगंध असं खमंग येत आहे। आता हे आपण हे पातेलीमध्ये काढून घ्यायचं आहे। आता इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये जे आपण भिजवून घेतलेली डाळ आहे ना, ती घेतलेली आहे आणि ही सुद्धा आपल्याला वाटून घ्यायचे। फक्त वाटताना लक्षात ठेवायचं, ह्याच्यामध्ये पाणी खूप जास्त टाकायचं नाही आहे, लागलंच तर थोडंसं पाण्याचा वापर करायचा आहे। आणि ही डाळ ना आपल्याला रवाळ अशी वाटून घ्यायची। जाड रवा कसा असतो ना आपला, एकदम बारीक पेस्ट नाही करायची, रवा जसा असतो ना तसं आपल्याला ते वाटून घ्यायचं आहे। इथे बघा, आपण डाळ वाटून घेतलेली दिसतंय तुम्हाला। मी एकदम बारीक डाळ नाही वाटलेली आहे, एकदम अशी रवाळ, अशी रवा कसा असतो ना अशा पद्धतीने मी ही वाटून घेतलेली आहे। आता हे आपल्याला ना भांड्यामध्ये काढून घ्यायचे, ज्याच्यात आपण लसूण, धणे आणि जिरं वाटून घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये आपल्याला ही डाळ वाटून घ्यायचे आणि अशीच आपण सर्व डाळ एकत्र वाटून घेणार आहोत। इथे आपली डाळ वाटून तयार झालेली आहे, दिसते तुम्हाला, मस्त असे रवाळ आपण वाटून घेतलेली आहे। आता आपल्याला ह्याच्यामध्ये काय करायचं आहे, भरपूर सारा कोथिंबीर टाकून घ्यायचं आहे। मी 1 वाटीभर एवढा कोथिंबीर, फ्रेश कोथिंबीर घेतलेला आहे, स्वच्छ धुवून बारीक कट करून घेतलेला आहे। आता ह्याच्यामध्ये मी मसाला टाकून घेणार आहे। 2 चमचा इथे मी घरगुती मसाला घेतलेला आहे, हा आगरी मसाला आहे, तुमच्याकडे जो अवेलेबल असेल तो मसाला तुम्ही घेऊ शकताय। 1 चमचा मी हळद घेतलेली आहे आणि 2 चमचा इथे मी मीठ घेतलेलं आहे। मीठ चवीप्रमाणे तुम्ही घेऊ शकताय। आता हे सर्व मिश्रण एकत्र करून घ्यायचे आणि आपल्याला मिक्स करायचं आहे। इथे मी हातानेच मिक्स करून घेणार आहे, वरती खालती करून आपल्याला मिक्स करायचं आहे। आधी आपण खालती सगळ्यात पहिले आपण धणे
आणि लसूण वाटून घेतलेला आहे, त्याच्यामध्ये आपण जिरापूड टाकून घेतलेले आहे, ते सुद्धा आपल्याला व्यवस्थित मिक्स करून एकत्र करून घ्यायचं आहे। इथे बघा बुडाला आपलं जे आहे ना ते आपण सर्व वरती खालती करून मिक्स करायचं आहे। इथे बघा छान मिश्रण आपण मिक्स करून घेतलेलं आहे। हे असं सर्व मिश्रण करून ना आपण सांडगे तयार करणार। हे सांडगे भाजी तर खूप छान लागतेच, पण हे जर आपण असेच सांडगे बनवून सुखे जे सांडगे असते ते तळून खाल्ले ना तरी खूप छान भजीसारखे लागतात। आता आपण हे सर्व मिश्रण एकत्र करून घेतलेलं आहे आणि पुन्हा ह्याच्यावरती झाकण ठेवून आपण हे अर्धा तासासाठी बाजूला करून ठेवणार आहोत, जेणेकरून आपली डाळ अजून छान फुगेल आणि आपण जे मसाले टाकलेले आहेत ते डाळीमध्ये छान मुरले जातील। अर्धा तास झाले आपण झाकून ठेवलेलं आहे। इथे बघा डाळ आपली किती फुगलेली आहे, बघू शकता छान घट्ट झालेली आहे। तर आपल्याला काय करायचं आहे, इथे मी एका वाटीत पाणी घेतलेलं आहे, हात फक्त आपल्याला ओले करायचे आणि असं थोडं थोडं बॅटर आपल्याला हातामध्ये घ्यायचं आहे, जास्त घ्यायचं नाही, थोडं थोडंच घेऊन आपल्याला सांडगे पाडून घ्यायचे आहेत। इथे मी एक प्लास्टिकचं पेपर घेतलेलं आहे, प्लास्टिकचं असं कागद म्हणू शकता तुम्ही, ते घेऊन त्याच्यावरती मी सांडगे पाडून घेणार आहे। असे छोटे छोटे पाडायचे, मोठे एकदम करायचे नाही आहेत। अशा 2 बोटांमध्ये घेऊन अशी त्याची चिमटी पाडून घ्यायची आहे। इथे बघा अशा पद्धतीने मी सर्व सांडगे पाडून घेते। जास्त मोठे नाही करायचे, जास्त मोठे केले की काय होतं ते पटकन आपण जेव्हा त्याची भाजी करतो ना शिजत नाही आहेत, म्हणून असे छोटे छोटे करायचे। आपण मोठे केले ना तरीसुद्धा ते सुकून छोटे होतात आणि भाजीमध्ये ते नंतर छान फुलले जातात, त्याच्यामुळे असे छोटे छोटेच करून घेऊयात। अशा पद्धतीने मी सर्व सांडगे करून घेते। सर्व सांडगे इथे मी पाडून घेतलेले आहेत। आता हे पंख्याखाली आपल्याला सुकून घ्यायचे, एक दिवस पूर्ण मी पंख्याखाली सुकून घेते आणि दुसऱ्या दिवशी उन्हामध्ये गॅलरीमध्ये जे ऊन येतं ना तिथे वाळवते। इथे आपले मटकीचे सांडगे वाळून झालेले आहेत, दिसते तुम्हाला किती मस्त असे कडक झालेले चांगले सुकलेले आहेत। तुम्हाला तोडून दाखवते, त्याच्यावरनं सुद्धा तुम्हाला कळेल आपले सांडगे किती मस्त सुकलेले आहेत, तुटत सुद्धा नाही आहेत, एवढे मस्त असे सुकलेले आहेत। आतून सुद्धा छान सुकलेले आहेत। तर हे आपण सांडगे वर्षभर टिकून ठेवू शकतो, बरणीमध्ये भरून आपण वर्षभर ठेवू शकतो। भाजीला काय करायचं सुचत नसेल तर पटकन हे सांडगे घ्यायचे आणि त्याची पटापट भाजी करायची, खूप टेस्टी आणि मस्त होते। कशी वाटली आजची आपली रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आणि असेच आपले नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।